नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे. ज्या ट्विस्टमध्ये तुम्हाला आता स्वानंदी आणि समर या दोघांना एकमेकांविरुद्ध करण्यासाठी आणि किमयाला यांच्यामध्ये आणण्यासाठी मलिका अंशुमन यांनी आता एक असं भयानक प्लॅन करून स्वानंदीला दारू पाजलेली आहे. आणि स्वानंदीला नशात चढून आता सगळ्यांना असं वाटतं ह्या तिघांनासुद्धा की स्वानंदी मात्र आता ह्या पार्टीमध्ये खूप काही तमाशा करेल. दारू पिऊन ती मात्र आता समरची आहे नी ती काही इज्जत घालवेल आणि समर मात्र स्वानंदीवर फारच रागवेल आणि स्वानंदीला मात्र तो घराच्या बाहेर काढेल. आणि एकदा की स्वानंदीला घराच्या बाहेर काढलं तर आपल्यासाठी आपलं सगळं काही योग्य होईल आणि सगळे दार आपल्यासाठी मोकळे असतील. आणि किमया आणि समर या दोघांना आपण शेवटी एकत्र आणूयात असं ह्या तिघांनी ठरवलेलं असतं. म्हणून मात्र होतं तर काही वेगळंच. कारण आता दारू पिऊन जेव्हा स्वानंदी ही किमयाला बाजूला करायला जाते, परंतु आपल्या हक्काचं प्रेम मात्र ती आता समरला व्यक्त करते. कारण कधीही ती आपलं प्रेम व्यक्त करू शकणार नाही, पण आज स्वानंदीने आपलं प्रेम दारूच्या नशेत समरला व्यक्त केलेलं आहे. सगळ्यांसमोर पार्टीमध्ये सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की स्वानंदी समरवर किती प्रेम करत आहे. आणि किमया मुद्दाम ही तितकी समरच्या जवळपास येण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्या किमयावर मात्र जलसी फील होऊन स्वानंदीने तिला बाजूला करून आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. आणि समरलासुद्धा आता स्वानंदीच्या हे प्रेमाचा खूपच आदर आहे. त्यालासुद्धा वाटत असतं की स्वानंदीने आपल्याला प्रेम व्यक्त करावं, कारण आता स्वानंदी खरंच त्याची खूपच अशी मनपसंत झालेली असते. प्रत्येक गोष्ट मात्र तो तिचीच ऐकत असतो. स्वानंदी मॅडम खूप चांगले आहेत हे प्रत्येक अगदी ह्या कशावरूनही त्याच्या लक्षात आलेलं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वानंदीचे हेतू चांगले, स्वानंदी चांगली आणि तो नक्कीच स्वानंदीच्या प्रेमात पडतो. दोघं जेव्हा एकमेकांना प्रेमाची कबुली देतात, दोघांना आता ही दोघांचा स्पर्श हवावासा वाटतो, तेव्हा आता मलिका अंशुमन आणि अर्पिता यांचा मात्र खूप जळफाट होणार आहे. कारण त्यांनी केलेला प्लॅन त्यांच्यावरच उलटतो आणि स्वानंदी समर मात्र शेवटी एकत्र येतात. आणि शेवटी ज्या किमयाला त्यांनी आता ह्या स्वानंदी आणि समरला वेगळं करण्यासाठी येथे भारतात आणलेलं असतं मुंबईमध्ये, आणि शेवटी तीच किमया मात्र ह्या दोघांना शेवटी एकत्र करून कसं जाते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा आता मित्रांनो हे बघा, स्वानंदीमुळे आता जे डील पास झालेलं आहे ते डील समरला मिळालेलं आहे, म्हणून आता ही पार्टी ठेवलेली असते. किमया मात्र ही पार्टीमध्ये खूप एन्जॉय करत असते आणि समरसुद्धा स्वानंदीला किमयाचं कौतुक करत आहे. म्हणत असतो की खरंच बघ, ती किमया सगळं काही विसरते, पार्टीमध्ये एन्जॉय वगैरे करते आणि स्वानंदी मॅडम तुम्हाला एन्जॉय करता येत नाही. स्वानंदी खूपच जलसी फील होत असते आणि त्यात म्हणजे आता ही किमया समरला आपल्या जवळच ओढत असते आणि ती डायरेक्ट आता उत्तर देते, लंडनमध्ये सर्व काही आहे परंतु माझा सॅम तेथे नाही, म्हणून सॅमसाठी मी इकडे आलेले आहेत आणि त्याच सॅमसाठी मी भारतात आले आणि येथे मला एन्जॉय करायचं आहे. हे सगळं काही मात्र सहन होत नाही. स्वानंदी म्हणते की माझाच नवरा आणि माझ्याच नवऱ्याच्या पुढे पुढे करत असते. समरची म्हणजे राजवाड्यांची काही इच्छा नसताना त्यांना ही जवळ ओढत असते. हिची लायकी तरी आहे का, काय गरज आहे हिला हे सर्व करण्याची, म्हणून स्वानंदी खूपच भडकलेली असते. आणि त्यात म्हणजे आता ह्या अंशुमन, मलिका आणि अर्पिता यांनी मात्र स्वानंदीला दारू पाजलेली असते. स्वानंदीला कळूनसुद्धा दिलेलं नसतं की नक्की त्यांनी स्वानंदीच्या ड्रिंक्समध्ये दारू मिक्स केलेली आहे. तेव्हा लगेच स्वानंदी जेव्हा दारू पिते, मलिका स्वानंदीच्या जवळ येते आणि म्हणते की बघ ना ती किमया बघ अगं काय करतेस. स्वानंदी, किमया बघ ना अगं काय करतेस. त्यावरती स्वानंदी म्हणते की हो का, ती समर राजवाड्यांना जवळ ओढते का, बघतेच मी काय करते आणि काही झालं तरी आता मी नाही सोडणार, म्हणून मात्र लगेच ती जवळ ओढण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर इतका राग येतो तर ती लगेच आता धावतच येते आणि सगळ्यांच्या समोर मात्र ह्या किमयाचा जो काही हात तिने समरने किमयाचा धरलेला आहे, दोघं आता एकमेकांबरोबर डान्स करत आहेत. समरची इच्छा नसताना किमया त्याला डान्स करण्यासाठी आग्रह करत असते आणि त्याच वेळेस ताव खाऊन मात्र स्वानंदी पुढे येते आणि स्वानंदी पुढे आल्या क्षणी आता किमयावर जोरात ओरडते, तिला बाजूला ढकलून देते. काय गं किमया, लायकी तरी आहे का तुझी, माझ्या नवऱ्याला जवळ ओढते, असं परपुरुषाला कोणी हात तरी लावतं का,
आणि माझा नवरा आहे ना आणि त्यांचं लग्न झालेलं आहे, तरीसुद्धा का तू त्यांच्या मध्ये मध्ये करत असते? त्यांची इच्छा नसताना तू का त्यांना डान्स करण्यासाठी भाग पाडते? ते माझा नवरा आहे आणि त्यांच्यावर फक्त माझा हक्क आहे आणि तू तर त्यांच्यावर हक्क गाजवायला पाहतेस. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, अहो काय झालं तुम्हाला? लगेच स्वानंदी म्हणते की हो, मला काय झालं, फक्त मलाच बोलत राहा. तुमची ही किमया मैत्रीण काय करते? ती तर तुम्हाला जबरदस्तीने जवळ ओढते आणि काय गरज आहे तुम्हाला मात्र तिच्या जवळ जाऊन डान्स करण्याची? तुम्हाला कित्येक वेळेस सांगितलं की तिचंच कौतुक करत असतात. म्हणजे मी जे काही करते माझं कौतुक वगैरे तुम्हाला दिसतं की नाही? मी तुम्हाला कित्येक वेळेस सांगितलं, जे सांगितलेलं आहे तर ते तुमच्या लक्षात येत नाही का? काय गरज आहे तुम्हाला मात्र या किमयासोबत डान्स करण्याची? मी आहे ना माझ्यासोबत, करा ना तुम्ही डान्स. काय करायचं असेल ती तुमची हक्काची बायको असताना तुम्ही कशाला मात्र आता ह्या किमयासोबत डान्स वगैरे करतात? काय गरज आहे तुम्हाला तिच्या इतक्या जवळ जवळण्याची? तेव्हा मात्र आता लगेच ह्या किमयाला फारच राग येतो. किमया म्हणते की अरे समर, बघ ना तुझी बायको काय करतेस? सगळ्यांच्या समोर मात्र ती असं का? एकदा सांगितलेलं का कळत नसेल? मी हिला कित्येक वेळेस सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा ही ऐकायला तयार नाही. किमया म्हणते की अगं हे बघ, आता मी समरसोबत का आहे? तो माझा मित्र आहे आणि कधीतरी आमचं लग्नसुद्धा होणार होतं, परंतु आता हे लग्न म्हणजे माहिती आहे का आमचं लग्न का झालं नाही? आणि जर मी त्याच्यासोबत लग्न केलं असतं तर मात्र तू येथे नसते. तेव्हा स्वानंदी म्हणते की मग करायचं होतं लग्न, मी कुठे बळजबरीने त्यांच्यामध्ये आले आणि आता आमचं लग्न झालेलं आहे तर तुम्ही कशाला मध्ये मध्ये येतात? तुमची लायकी नाही. त्यामुळे आता स्वानंदी लगेच ह्या किमयाच्या हाताला धरते आणि किमयाच्या हाताला धरून तिला बाहेर ओढत काढत असते. किमया म्हणते की अगं स्वानंदी काय करतेस तू? मंदा म्हणते की एकदम योग्य आहे. आता मलिका हे सगळेजण हसत असतात. त्यांना असं वाटतं की समर नक्की हिच्यावर रागवेल. तेव्हा आता समर स्वानंदी मॅडमला म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुम्हाला काय झालं? तुम्ही असे का वागतात? नक्की काय झालं? तुम्ही काय पिलात बरं? स्वानंदी म्हणते की मी काय पिले? तुम्ही आहात का ठिकाणावर आणि मला विचारतात? मी काही पिलेले वगैरे नाही. बघा आता जे आहे ते आहे, तुम्ही हक्काचे माझे आहात ना, मग ही किमया तुमच्यासोबत का डान्स वगैरे करते? तेव्हा समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही रूममध्ये चला. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही, मी रूममध्ये नाही येऊ शकत. अजवाडे, माझा फक्त तुमच्यावर हक्क आहे आणि मी तुमच्यावर प्रेम करते, त्यामुळे आता फक्त आणि फक्त माझाच हक्क तुमच्यावर असल्यामुळे मी तुमच्यासोबत लग्न केलेलं आहे आणि ह्या किमयाला तुम्ही जवळसुद्धा येऊन द्यायचं नाही. काही झालं तरी किमया नाही येऊ शकत. म्हणून मात्र सगळेजण हे आता पाहतच असतात पार्टीमध्ये जो काही तमाशा आहे. स्वानंदी आता समरला जोरजोराने आय लव्ह यू आय लव्ह यू असं करत असते. आता आय लव्ह यू असं करत असताना आता किमयाला सुद्धा आपली चूक समजते. किमया म्हणते की खरंच आपली तर खूप मोठी चूक झाली, आपण असं करायला नको होतं. आता ह्या किमयाला मात्र तिची चूक समजते आणि ती लगेच आता सगळ्यांच्या समोर स्वानंदीला म्हणते की स्वानंदी माफ कर मला, कारण समर हा फक्त तुझा आहे. मी समरला कधीही माझं मानलंच नाही आणि जर मला लग्न करायचं असतं तर मी त्याच्याबरोबर लग्न तर केलंच असतं. हा किमया पुढे येते, समरचा हात धरते आणि स्वानंदीचा हात धरून दोघांचाही एकमेकांच्या हातामध्ये हात देते आणि समरला म्हणते की हे बघ, ही फक्त तुझी आहे, मी कधीही तुम्हाला दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करू शकत नाही. आज स्वानंदीने तिच्या मनातील प्रेम तुला व्यक्त केलं आणि समर तू सुद्धा तुझ्या मनातील प्रेम तिला व्यक्त कर, तरच तुमच्या दोघांचा संसार होऊ शकतो. कारण आल्यापासून मी पाहते समर तू स्वानंदी मॅडमच्या खूपच मागे पुढे करतो, परंतु नक्की काय आहे तेच तुला माहिती नाही. काही झालं तरी शेवटी ती तुझी बायको आहे. शेवटी किमयाने ह्या दोघांना आता एकत्र आणलेलं असतं. स्वानंदी नशेमध्ये बोलवत असते आय लव्ह यू आय लव्ह यू. समर म्हणतो की हो 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 स्वानंदी मॅडम, माझं तुमच्यावर प्रेम आहे. आणि समरने आता स्वानंदीसमोर प्रेम व्यक्त केल्याने स्वानंदीला फारच आनंद होतो. मग समर काय करतो, समर तिला मिठीमध्ये घेतो, तिला आतमध्ये घेऊन येतो. तिला आतमध्ये आणल्यानंतर तिला विचारतो की काय झालं स्वानंदी मॅडम, तुम्ही नक्की काय पिलात? तेव्हा आता स्वानंदी म्हणत असते की मी काय पिले, तुम्हाला काय गरज होती तिच्या पुढे पुढे करण्याची? तेव्हा समर म्हणतो की हे बघा, तिने मात्र आता तुमची माफी मागितलेली आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज आता जे काही आहे ते आहे, पण प्लीज किमयावर रागवू नका. किमयाने आपल्या दोघांना एकत्र आणलेलं आहे, त्यामुळे हे बघा जे आहे ते आहे. आणि त्याच वेळेस आता तो आतमध्ये घेऊन येतो आणि तिला शांत बसवतो. स्वानंदी म्हणते की बसले बसले. समर विचारतो की काय हवं आहे तुम्हाला?
पाणी वगैरे नकोय म्हणतात. आपल्या हाताने तो तिला पाणी पाजत असतो, परंतु स्वानंदी पाणी वगैरे नकोय म्हणत असते. तर आता स्वानंदी नशेमध्ये म्हणून जाते की मला तुम्ही हवे आहात. आता तुम्ही हवे आहात म्हटल्यानंतर समरला सुद्धा स्वानंदीच्या प्रेमाची जाणीव होते. दोघं एकमेकांबरोबर डान्स करत आहे ह्या क्षणाची जाणीव होते. एक ग्लास समर राजवाडे असं म्हणून स्वानंदी खूपच हसत असते आणि समर रोमांटिक होऊन तिच्याकडे पाहत असतो आणि तो स्वानंदीला म्हणतो की हे बघा तुम्ही खूपच दमला आहात, त्यामुळे प्लीज आता तुम्ही जाऊन झोपा. तेव्हा आता समर तिला आता बेडवर घेऊन येतो आणि बेडवर घेऊन आल्यानंतर स्वानंदीला झोपवतो. परंतु स्वानंदी काय करते, स्वानंदी मात्र समरचा हात घट्ट पकडते आणि समरला सुद्धा आपल्या शेजारी झोपायला ओढवते. समर आणि स्वानंदी एकमेकांना बेडवर आता झोपलेले आहेत. समर तिच्याकडे पाहत आहे आणि स्वानंदी त्याच्याकडे बघत आता ती नशेमध्ये आहे. दोघंही एकमेकांकडे बघत बघत मात्र आता दोघंही एकमेकांच्या इतके जवळ येतात आणि हेच आता अंशुमन, मलिका आणि अर्पिता जेव्हा पाहतात तेव्हा आता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. एकतर किमयाने ह्या दोघांना एकत्र आणलेलं असतं आणि त्यात म्हणजे आता बेडरूममध्ये आल्यानंतर यांचा इतका रोमांस रंगलेला आहे, कारण नशेमध्ये काहीही कळत नसतं स्वानंदीला काय होतं आहे ते. आणि समर तर स्वानंदीच्या वर प्रेम करायला त्यांनी सुरुवातच केलेली असते आणि तोही तिच्याकडे रोमांटिक होऊन पाहतच असतो. तेव्हा आता दोघंही एकत्र आलेले आहेत. ह्या दोघांना असं एकत्र बघून आता इतकं यांना वाईट वाटतं, इतकं वाईट वाटतं की आपण जो काही प्लॅन केला शेवटी तो प्लॅन आपल्यावरच उलटला. म्हणून त्यांना खूपच एकमेकां म्हणजे जे केलेलं आहे त्याचा पश्चाताप होत असतो. आपण असं करायला नको होतं. काही झालं तरी आपण जे काही केले ते चुकीचे केले. आपले प्लॅन आपल्यावरच का उलटतात. एकतर मात्र आपण त्या किमयाला येथे आणले आणि ते किमयाला येथे आणून मात्र आपण काही उपयोग केले नाही. शेवटी तिने यांचीच माफी मागितली आणि त्या दोघांना एकत्र करून त्या दोघांना एकमेकांचं प्रेम समजून ती सुद्धा इथून कायमची निघून गेली. काय उपयोग झाला बरं हे सर्व करून. आजी मात्र आता आपल्या दोघांना एकत्र बघून खूपच खुश होत असते आणि आता सगळंही छान होत असतं. आता हे कितीही या दोघांना वेगळं करण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु स्वानंदी आणि समर मात्र एकत्र येत आहे. त्यात म्हणजे मंदाला आणि बाबांना खूपच आनंद होतो, कारण आता मंदाला मलिकाने सांगितलेलं असतं की आता किमयासोबत काय करायचं, पण मंदाने ह्यावेळेस तिचं ऐकलेलं नसतं, म्हणून मलिकाचा आणखीनच जळफाट होतो. तेव्हा मित्रांनो, स्वानंदी आणि समर ह्या नशेमध्ये एकत्र आलेले आहेत. दोघांचा रोमांस रंगलेला आहे. तर पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.